विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात केलेली आहे. दुसरं प्रकरणाचं नाव होतं संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत आणि ते प्रकरण आपण सुरू केलेले आहे. त्या प्रकरणाच्या सुरुवातीला आपण प्रस्तावना बघितली आणि त्या प्रस्तावनेमध्ये वित्त पुरवठ्याचे स्रोत, त्याच्यामध्ये प्रामुख्याने मालकीचे भांडवल आणि कर्जाऊ भांडवल असे दोन भाग आपण बघितले. आज आपण वित्त पुरवठ्याचे जे स्रोत आहेत ते प्रमुख वित्त पुरवठ्याचे स्रोतांमधील पहिला प्रकार मालकीचे भांडवल हा पार्ट आपण सुरू करणार आहोत. हा प्रकार आपण सुरू करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मालकीचे भांडवल म्हणजेच व्यवसायामध्ये कंपनीला लागणारं जे भांडवल आहे किंवा व्यवसायाला लागणारं जे भांडवल आहे त्या भांडवलाचं वेगवेगळ्या स्रोतांमध्ये मालकीच्या भांडवलाचे स्रोत हे प्रामुख्याने भागांची विक्री करून जमा होणारे भांडवल असतं किंवा प्रतिधारण नफा किंवा नफ्याची पुनर्गुंतवणूक करून कंपनीला लागणारे भांडवलाची गरज पूर्ण केली जात असते. त्याच्यामध्ये आज आपण सुरू करू मालकीचे भांडवलाचे स्रोत भाग. अगोदर मालकीचे भांडवल म्हणजे काय ते आपण थोडक्यात समजून घेऊ. भागधारकांच्या मदतीने म्हणजेच मालकांच्या मदतीने कंपनीने उभे केलेले भांडवल म्हणजेच मालकीचे भांडवल होय. विद्यार्थी मित्रांनो, हे देखील भांडवल भागधारकांकडून बाहेरून जमा होत असते. भाग खरेदी करण्याच्या अगोदर तो व्यक्ती गुंतवणूकदार असतो. भाग खरेदी केल्यानंतर तो व्यक्ती कंपनीचा मालक होत असतो. म्हणून भागधारकाने किंवा मालकांच्या मदतीने कंपनीने उभे केलेले भांडवल म्हणजेच मालकीचे भांडवल होय. भागधारक कंपनीचे भाग खरेदी करतात आणि आवश्यक भांडवल कंपनीसाठी पुरवठा करत असतात किंवा पुरवित असतात. कंपनी भागांची विक्री करून जे भांडवल जमा करत असते ते मालकीच्याच भांडवलाचा एक प्रकार आहे. त्यासोबत मालकीच्या भांडवलाचा आणखीन एक प्रकार की जो आपण प्रस्तावनेमध्ये बघितला आणि तो म्हणजे संचित नफा किंवा प्रतिधारण नफा. विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थाने संचित नफा किंवा प्रतिधारण नफा हा खऱ्या अर्थाने कंपनीचा स्वतःचा मालकीचा भांडवलाचा स्रोत आहे किंवा प्रकार आहे. यालाच आपण नफ्याची पुनर्गुंतवणूक असे देखील म्हणत असतो. ज्यावेळेस आपल्याकडे जास्तीचा नफा शिल्लक असतो तो जास्तीचा संचित नफा आपण व्यवसायामध्ये पुनर्गुंतवणूक करतो, म्हणून त्याला नफ्याची पुनर्गुंतवणूक असे म्हटले जात असते. या नफ्याची पुनर्गुंतवणूक हा भांडवलाचा जो स्रोत आहे तो खऱ्या अर्थाने अंतर्गत स्रोत आहे. हे दोघंही प्रकारचे जे भांडवलाचे प्रकार आहेत हे दोघंही प्रकारच्या मालकीचे भांडवलाचे स्रोत आहेत आणि हे जे प्रकार आहेत हे मालकीचे भांडवलाचे कायमस्वरूपी व्यवसायात गुंतवणारे भांडवलाचे प्रकार आहेत. हे कंपनी विसर्जनाच्या वेळीस आपल्या भागधारकांना परत करत असते. म्हणजे ज्यावेळेस कंपनीमध्ये गुंतवणूकदार गुंतवणूक करून भाग खरेदी करत असतो त्याने खरेदी केलेल्या भागांवरील जी रक्कम आहे कंपनी जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत त्या व्यक्तीला, त्या भागधारकाला त्याने गुंतवलेली रक्कम कंपनीच्या आयुष्य कालावधीमध्ये कधीही परत केली जात नाही. म्हणून
मालकीचे भांडवल हे कायमस्वरूपी व्यवसायात वापरलं जाणारं भांडवल आहे आणि ते कंपनीच्या विसर्जनापर्यंत परत केले जात नाही. अशा प्रकारचे जे भांडवल आहे हे नवीन कंपनीसाठी प्रारंभिक स्रोत असते. म्हणजे कंपनी सुरुवातीला भागांची विक्री करून भांडवल जमा करत असते आणि आपली भांडवली गरज पूर्ण करत असते. आणि कंपनीचा नंतरच्या कालावधीमध्ये अतिरिक्त भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी इतर साधनांचा वापर करत असते. म्हणजेच अशा प्रकारचं भांडवलाची गरज फक्त सुरुवातीलाच नसून ते भविष्यामध्ये कंपनीचं विस्तारीकरण करण्यासाठी किंवा प्रगती वाढत असेल कंपनीचं तर त्यावेळेस देखील मध्यंतरीच्या कालावधीमध्ये भागांची विक्री करून कंपनी भांडवल जमा करत असते. म्हणजेच नंतरच्या काळातही अतिरिक्त भांडवलाची ज्यावेळेस कंपनीला गरज भासेल त्यावेळेस भागांची विक्री करून कंपनी मालकीचे भांडवल जमा करत असते. संचित नफा हा भांडवलाचा प्राथमिक स्रोत असू शकत नाही, कारण अशा प्रकारचं जे भांडवलाचे स्रोत आहेत ते सुरुवातीच्या कालावधीमध्ये कंपनीकडे उपलब्ध नसतात. परंतु ज्यावेळेस कंपनीचा व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर फायदा होत असतो आणि फायदा झाल्यानंतर कंपनी नफा बाजूला राखून ठेवत असते त्यावेळेस या संचित नफ्याचा वापर कंपनी व्यवसायामध्ये पुनर्गुंतवणूक म्हणून करत असते. भाग भांडवल हा भांडवलाचा सार्वत्रिक आढळणारा असा प्रकार आहे. कंपनीला आवश्यक भांडवलाची रक्कम प्रवर्तक व्यक्ती ठरवत असतात. म्हणजे कंपनीसाठी लागणारं जे भांडवल आहे ते भांडवल किती लागणार आहे या संदर्भातील निर्णय कंपनीचे प्रवर्तक व्यक्ती जे असतात ते प्रवर्तक व्यक्ती ठरवत असतात. कंपनीच्या प्रवर्तक व्यक्ती कंपनीला जास्तीत जास्त किती भांडवल लागणार आहे म्हणजेच कंपनीचं अधिकृत भांडवल म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला म्हटलं जात असतं ऑथोराइज कॅपिटल किती आवश्यक आहे याची नोंद कंपनीच्या घटनापत्रकातील भांडवल कलमामध्ये करून ठेवत असते. विद्यार्थी मित्रांनो, प्रवर्तक व्यक्ती कंपनी कायदा 2013 किंवा पूर्वीच्या कंपनी कायद्याच्या तरतुदीनुसार कंपनीची घटनापत्रक तयार करत असतात आणि त्या घटनापत्रकातील महत्त्वाचा कलम म्हणजे भांडवल कलमामध्ये कंपनीचे प्रवर्तक व्यक्ती कंपनी भविष्यामध्ये किती जास्तीत जास्त भांडवल जमा करू शकते या संदर्भातील नोंद करून ठेवत असते. या कलमामध्ये अधिकृत भांडवलाची नोंद करून ठेवली जात असते आणि ते प्रवर्तक व्यक्ती करत असतात. ही जी रक्कम म्हणजे अधिकृत भांडवलाची नोंद जेवढी झालेली आहे तेवढीच कंपनी भागांची विक्री करून भांडवल कंपनी जमा करू शकते. याचं आपण सविस्तर अभ्यास 11वीच्या सिलेबसमध्ये बघितलाच आहे. कंपनीचे घटनापत्रकातील विविध कलमांचा अभ्यास आपण 11वीला करून घेतलेला आहे. अधिकृत भांडवल म्हणजे काय आपण बघितलेलं आहे. म्हणून ज्यावेळेस कंपनीला लागणारं आवश्यक भांडवल किती असणार आहे हे प्रवर्तक व्यक्ती ठरवतात आणि त्यानुसार कंपनी भागांची विक्री करून भांडवल जमा करत असतात. कंपनी मालकीच्या भांडवलाचा जो स्रोत आहे तो म्हणजे भाग. त्या भागाचं आपण सविस्तरपणे अभ्यास करून घेऊ. आता आपण पहिला पॉईंट मालकीच्या भांडवलातील स्रोतांमधील बघू, तो म्हणजे भाग. त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जात असतं शेअर्स. सर्वात अगोदर आपण भागाची व्याख्या कंपनी कायदा 2013 कलम 284 नुसार भागाची व्याख्या कंपनीच्या कायद्यामध्ये कशी करण्यात आलेली आहे त्याची माहिती आपण करून घेऊ. विद्यार्थी मित्रांनो,
कंपनी कायदा 2013 मध्ये कलम 284 नुसार भागाची व्याख्या अशी आहे, भाग म्हणजे कंपनीच्या भाग भांडवलातील एक हिस्सा व भाग साठ्याचाही यात समावेश केला जातो, अशी सर्वसाधारण व्याख्या कंपनी कायदा 2013 मध्ये भागाची केलेली आहे. मग या व्याख्येमध्ये काय दिलेलं आहे? भाग म्हणजे कंपनीच्या भाग भांडवलातील एक हिस्सा. म्हणजे कंपनी जेवढं एकूण भांडवल जमा करणार आहे, अधिकृत भांडवल जमा करणार आहे, त्या एकूण भांडवलातील लहानातला लहान अंश त्याला म्हटलं जात असतं भाग. विद्यार्थी मित्रांनो, आपण 11वीला भाग भांडवल म्हणजे काय, भाग म्हणजे काय, भाग साठा म्हणजे काय आपण बघितलेलं आहे. थोडक्यात कंपनी भाग भांडवल म्हणजे काय? कंपनी एकूण किती भांडवल भाग भांडवल जमा करणार आहे त्याला आपण संयुक्तपणे भाग भांडवल असे म्हणतो. आणि संयुक्त भांडवली संस्थेमध्ये भाग भांडवलातील जो लहानातला लहान अंश असतो त्याला म्हटलं जातं भाग. आपण ही जी व्याख्या दिलेली आहे, भाग म्हणजे कंपनीच्या भाग भांडवलातील लहानातला भाग भांडवलातील एक हिस्सा व भागसाठ्याचाही यात समावेश केला जातो, याचं आपण एका उदाहरणाच्या साहाय्याने भाग व भागसाठा याचा अर्थ समजून घेऊ. समजा एखाद्या कंपनीचे अधिकृत भांडवल 10 लाख रुपये असेल. कंपनी ज्यावेळेस कंपनीला आवश्यकतेनुसार कंपनी अधिकृत भांडवलाची नोंद त्यांनी 10 लाख रुपये करून ठेवलेली आहे. कंपनी आपल्या गरजेनुसार या नोंदणी करून ठेवलेल्या भागभांडवलातील काही टप्प्याटप्प्याने हिस्सा विक्री काढून कंपनीला लागणारे भांडवली गरज पूर्ण करत असते. मग असे सार्वजनिकरित्या गुंतवणूकदारांकडनं एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणावरील भांडवल जमा करण्यासाठी एकूण जे भागभांडवल आहे, म्हणजे आपण या उदाहरणामध्ये बघितलं की 10 लाख रुपये अधिकृत भांडवल आहे. हे 10 लाख रुपये अधिकृत भांडवल 1-2 व्यक्तींकडनं किंवा काही व्यक्तींकडनं जमा करणे शक्य नसते. म्हणून असे जे प्रचंड प्रमाणावरील भांडवल आहे हे सार्वजनिकरित्या गुंतवणूकदारांकडनं जमा करता यावा या दृष्टिकोनाने त्या एकूण भागभांडवलातील काही लहानातला लहान अंश विभागणे, छोटा अंश तयार केला जात असतो. त्याला आपण भाग असे म्हणतात. म्हणजेच आपण अधिकृत भागभांडवल 10 लाख रुपये बघितलं तर आपण विचार केला की या 10 लाख भागभांडवलामधील आपण जर 10,000 अंशांमध्ये विभागणी केली, म्हणजेच 10 लाख भाग विक्री करून आपण सहजरित्या कंपनीसाठी लागणारे जे 10 लाख रुपये भांडवल आहे ते जमा करू शकते. तसेच किंवा आपण त्या 10 लाखाचं 1 लाख भागांमध्ये विभागणी केली तर सहजरित्या आपली जी भांडवली गरज आहे ते बाजारपेठेमधनं पूर्ण होऊ शकते. म्हणजे कोणत्याही गुंतवणूकदाराला लहानातला लहान अंश खरेदी करताना, आपला बचतीचा पैसा गुंतवणूक करताना ते सहज शक्य होऊ शकते. परंतु जर आपण एकच भाग 10 लाख रुपयाचा काढला तर कंपनी अशा पद्धतीचं भांडवल जमा करू शकत नाही. म्हणून कंपनी या अधिकृत भांडवलातील लहानातला लहान अंश तयार करून घेत असते की जेणेकरून बाजारपेठेमधील गुंतवणूकदारांना आकर्षित कमी किमतीमध्ये भाग खरेदी करण्यासाठी करता यावा या दृष्टिकोनाने लहान अंश तयार केले जात असतात. अशा भाग भांडवलातील लहानातला लहान अंश म्हणजे काय? मग भाग. आणि हे भाग एक छोट्या छोट्या अंशांमध्ये विभागणी केली जात असते आणि त्या अंशाला म्हटलं जात असतं भाग.
आणि त्या लहान अंशांमध्ये संचांमध्ये रूपांतर केलं जात असते. म्हणजे उदाहरणार्थ एक आपण जे बघतो आहोत 10 लाख रुपयाचं उदाहरण की 10,000 भागांचा अंश आपण तयार केला, त्या 10,000 अंशांचं एका छोट्या छोट्या संचांमध्ये म्हणजे उदाहरणार्थ 1 ते 10, 11 ते 20, 21 ते 30 असे एकूण 9,990 शेवटचा अंश असेल आणि त्या अंशाचा शेवटचा भाग असेल 10,000. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, त्या संचांचा एकंदरीत रूपांतर केल्यानंतर त्याचं रूपांतर होतं भागसाठ्यामध्ये. म्हणून कंपनी कायद्याच्या तरतुदीनुसार भाग म्हणजे कंपनीचा भाग भांडवलातील एक हिस्सा व भागसाठ्याचाही यात समावेश केला जात असतो. म्हणजेच त्या अंशाचे संचांमध्ये रूपांतर केल्यानंतरही त्या भागसाठ्याला देखील भाग असं म्हटलं जाईल. असं कंपनी कायदा 2013 मध्ये त्या भागाची व्याख्या दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, वरील व्याख्यामध्ये आपण बघितलं की भाग भांडवलाचं विभागणी ज्या घटकांमध्ये केलेली आहे त्या घटकाला म्हटलं जात असतं भाग. ज्या अंशांमध्ये केलेले आहे त्या अंशाला म्हटलं जातं भाग. कंपनीचे भांडवलाचे असे छोट्या छोट्या भागांमध्ये विभागणी केली जात असते आणि अशा छोट्या हिस्स्याला आपण एकंदरीत भाग असे म्हणत असतो. आणि अशा छोट्या हिस्स्याचे मूल्य म्हणजेच भागांची दर्शनी किंमत. मग आपण 10 लाख रुपये भाग भांडवल अधिकृत भांडवलाची नोंद करून ठेवलेली आहे आणि त्याचा 10,000 हिस्सा विभागणी करून घेतलेला आहे. म्हणजे 10 लाख भागीला 100 असे एकूण 10,000 भाग होतील आणि त्या 10,000चे 100 रुपयाप्रमाणे एकूण 10 लाख रुपये भांडवल जमा केलं जाईल. म्हणजेच त्या एका अंशाची जी 100 रुपये किंमत आहे ती किंमत असते दर्शनी मूल्य. विद्यार्थी मित्रांनो, त्या अनेक छोट्या हिस्सांचे जे मूल्य असते त्या मूल्याला म्हटलं जात असते भागांची दर्शनी मूल्ये. कंपनीचे भाग हे अल्प मूल्यांचे असल्यामुळे सार्वजनिक जनतेला ते खरेदी करणे शक्य होत असते. म्हणजे आपला बचतीचा पैसा ते सहजरित्या त्या ठिकाणी गुंतवणूक करू शकते आणि कंपनीला लागणारं जे प्रचंड प्रमाणावरील भांडवल आहे ते भांडवली गरज त्या सार्वजनिक जनतेकडनं भागांची विक्री करून कंपनी जमा करू शकते. कोणतीही व्यक्ती स्वतःच्या इच्छेनुसार कितीही भाग कंपनीमध्ये खरेदी करू शकते. भाग खरेदी करण्यामध्ये कोणत्याही प्रकारचं बंधन कंपनी कायद्याने घालून दिलेलं नाही. जी व्यक्ती कंपनीकडे असे भाग खरेदी करेल त्या खरेदी केलेल्या व्यक्तीला म्हणजे त्या भागधारकाला कंपनी मालक किंवा सदस्य असे म्हटले जात असते किंवा भागधारक असे म्हटले जात असते. विद्यार्थी मित्रांनो, आपण मालकीच्या भांडवलाचा जो स्रोत आहे त्या स्रोतची व्याख्या कंपनी कायदा 2013चा कलम 284 नुसार बघितलेली आहे. उद्या आपण भागांचे वैशिष्ट्य हा पॉईंट बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, टिपाद्यामध्ये प्रश्न येत असतो भाग. मग त्यावेळेस त्या भागाचं थोडक्यात प्रस्तावना आपल्याला करावी लागेल. कंपनी कायद्याच्या तरतुदीनुसार त्या भागाची व्याख्या आपल्याला करून घ्यावी लागेल किंवा त्या भागाचा अर्थ आपल्याला थोडक्यात स्पष्ट करता यायला पाहिजे. म्हणजे आपलं 5 मार्काचा प्रश्न तयार होत असतो. आणि स्वतंत्र भागांच्या मालकीच्या भांडवलाचा स्रोत म्हणजे भागांचं एक प्रश्न देखील टिपाद्यामध्ये किंवा थोडक्यात उत्तर द्यामध्ये येत असतं. तर भागांचे वैशिष्ट्य ते आपण पुढच्या लेक्चरला आपण बघू.